नमस्कार. गावात राहूनच एखादा मोठा उद्योग सुरू करायचा आहे का? चांगली कमाई करायची आहे? तर आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यवसायाबद्दल ज्यात हे सगळं शक्य आहे. चला सविस्तरपणे जाणून घेऊया. अनेक जण विचार करत असतात की असा कुठला व्यवसाय आहे जो आपल्या गावातच सुरू करता येईल, ज्याला वर्षभर मागणी असेल आणि कच्चा मालही सहज मिळेल. तर आजचा विषय बरोबर याच संधीबद्दल आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डाळ मिलचा व्यवसाय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कडधान्यांपासून डाळ बनवण्याचा उद्योग. आणि आपल्याला माहीतच आहे, डाळ ही प्रत्येक भारतीय घराची गरज आहे. म्हणूनच हा व्यवसाय कधी न थांबणारा आहे. पण हा व्यवसाय इतका खात्रीशीर आणि फायदेशीर का मानला जातो? म्हणजे याच्या यशामागे नक्की काय आहे? चला तेच समजून घेऊया. याचं कारण खरं तर खूप साधं आहे. विचार करा, आपल्याकडे असं एकही घर नसेल जिथे रोज डाळ वापरली जात नाही, बरोबर ना? त्यामुळे या व्यवसायाला वर्षभर 365 दिवस ग्राहक मिळतात. सणवार असो किंवा रोजचं जेवण, डाळीची मागणी कधीच कमी होत नाही. बरं, मग या व्यवसायात काय काय बनवता येतं? तर बघा, तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, अनेक प्रकार आहेत. आणि यातली सगळ्यात हुशारीची गोष्ट काय माहितीये? आपल्या भागात जे पीठ जास्त होतं त्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे काय, कच्चा माल मिळवणं अगदी सोपं होऊन जातं आणि स्वस्तही पडतं. ठीक आहे, मग हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्की काय काय लागेल? म्हणजे कामाला लागण्याआधी काय तयारी करायला हवी ते आता पाहूया. सगळ्यात आधी तर जागा. साधारणपणे 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागा लागते. त्यानंतर मशिनरी चालवण्यासाठी 3 फेजचं वीज कनेक्शन आणि पाण्याची सोय असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, कच्चा माल आणि तयार झालेली डाळ सुरक्षित ठेवायला एक गोदाम तर पाहिजेच. बरं, जागा आणि बाकी गोष्टी झाल्या. आता वळूया या व्यवसायाच्या हृदयाकडे, म्हणजे मशिनरी आणि त्यात लागणाऱ्या गुंतवणुकीकडे. या पूर्ण प्रक्रियेत काही मुख्य मशीन लागतात. बघा, सगळ्यात आधी क्लीनर मशीन, जी कचरा खडे साफ करते. मग येतो ग्रेडर, जो दाण्यांना आकारानुसार वेगळं करतो. त्यानंतर डिहस्किंग मशीन साल काढते. पॉलिशर चकाकी आणतो आणि शेवटी पॅकिंग मशीनने आपला माल विकायला तयार होतो. सुरुवातीला आपल्या गरजेनुसार आणि स्थानिक मागणीनुसार योग्य क्षमतेची मशीन निवडणं नेहमीच फायदेशीर ठरतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खर्च किती येईल? तर या सगळ्या मशिनरीसाठी तिच्या उत्पादन क्षमतेनुसार साधारणपणे 5 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक लागू शकते. आणि आता येतो तो भाग ज्याची सगळेच वाट पाहत असतात, नफ्याचं गणित. एवढी सगळी गुंतवणूक केल्यावर परतावा किती मिळणार? चला आकडेमोड करूनच बघूया की यातून कमाई किती होऊ शकते. हे गणित आपण नीट समजून घेऊ. समजा 1 टन तूर आपण 70,000 रुपयांना विकत घेतली. तिच्यावर प्रक्रिया करायला साधारण 5,000 रुपये खर्च आला. म्हणजे एकूण खर्च झाला 75,000 रुपये. आता 1 टन तुरीपासून साधारण 750 किलो डाळ तयार होते, जी जवळपास 82,500 रुपयांना विकली जाते. याचाच अर्थ प्रत्येक टनामागे सरळ 7,500 रुपयांचा निव्वळ नफा. आणि हेच गणित आता महिन्याच्या कमाईचं चित्र एकदम स्पष्ट करतं. विचार करा, जर मिलमध्ये महिन्याला फक्त 25 टन मालावर जरी प्रक्रिया झाली तरी महिन्याला अगदी आरामात 1.5 ते 2.5 लाख रुपयांपर्यंतचा नफा कमावता येतो. म्हणजे यात कमाईची क्षमता प्रचंड आहे, हे नक्की. चला, गुंतवणूक आणि नफ्याचं गणित तर आपण पाहिलं, पण कोणताही व्यवसाय फक्त सुरू करून चालत नाही, त्याला वाढवावं लागतं. त्यासाठी सरकारी पाठिंबा आणि योग्य मार्केटिंगची गरज असते. आता त्याबद्दलच बोलूया. या व्यवसायासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे सरकारकडूनही मोठी मदत मिळते. PMEGP म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि MSME सारख्या योजनांमधून एकूण खर्चावर तब्बल 25 ते 35% सबसिडी किंवा अनुदान मिळू शकतं. यामुळे काय होतं की सुरुवातीला लागणारा पैसा खूपच कमी होतो. माल तयार झाला, पण विकायचा कसा? तर याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या जवळच्या किराणा दुकानदारांना विकू शकता, घाऊक बाजारात विकू शकता, किंवा थोडं पुढे जाऊन स्वतःचा एक ब्रँड तयार करा, छानसं पॅकेजिंग करा आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचा. आणि शेवटी या स्रोतामधलं हे एक वाक्य या संपूर्ण संधीचं सार सांगून जातं. गावात राहून जर स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर डाळ मिल व्यवसाय हा खरोखरच एक खूप उत्तम आणि व्यावहारिक पर्याय आहे. तर मग आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. अजून कोणत्या व्यवसायांबद्दल अशीच सविस्तर माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा.